नमस्कार मित्रांनो, माझं नाव जुबेर आणि मी आता तुम्हाला युके मध्ये जर तुम्ही मास्टरचं प्लॅन करत असाल, तुमचं जर स्वप्न असेल की मला युकेला यायचं आहे, तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी खरोखर तुम्हाला उपयोगी पडतील, कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते स्वतः मी एक्सपिरियन्स केलेला आहे. युनिव्हर्सिटी बरोबर काम पण केलेलं आहे, त्यामुळे मला थोडं युनिव्हर्सिटीच्या आतमधल्या गोष्टी पण माहित आहेत. तर मी या सिरीज मध्ये एक एक करून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे आणि तुम्हाला गाईड करणार आहे जर तुम्ही युकेला यायचं प्लॅन करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही मास्टरचं प्लॅन करताय तर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कन्सिडर करायला हव्यातच. कारण या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केला नाही तर तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला अडथळा निर्माण होईल आणि तुम्हाला पिक्चर क्लिअर नसेल, इथे येऊन फसल्यासारखं येईल किंवा या माहितीतून तुम्हाला असं पण वाटेल की जावं की नाही जावं किंवा दुसरा कुठला ऑप्शन बघावा, हे पण तुम्हाला याच्यातून कळून जाईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की युकेचे नवीन रूल काय आहेत. या नवीन रूल मध्ये किती अवघड झाले इथे स्किल्ड वर्कर घ्यायचं आणि किती लोकांना इथे त्रास व्हायला लागला. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते इंटरनॅशनल स्टुडंट ज्यावेळी आपण येतो त्यावेळी असते की स्किल्ड वर्कर विजा मिळणे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते कुठलाही स्टुडंट आला इंटरनॅशनल त्याला. आता बघा, युके गव्हर्नमेंटचे जे नवीन रूल आहेत त्या नवीन रूल नुसार स्किल्ड वर्कर विजा जर तुम्हाला हवा असेल तर त्याचा सॅलरी थ्रेशोल्ड म्हणजे काय, तर तुम्हाला मिनिमम सॅलरी जी आहे ती 39,000 पाउंड आहे. आता जर तुम्ही इथलं मार्केट चेक केला तर जी मिनिमम सॅलरी तुम्हाला ऑफर करते तुम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएट होता ती बिटवीन 25 to 30,000 असते. म्हणजे कसं 39,000 सॅलरी तुम्हाला ग्रॅज्युएट होऊन मिळणं इट्स व्हेरी डिफिकल्ट मी म्हणेन. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक लूप होल आहे, तो म्हणजे कसा, तुम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएट होताय त्यावेळी तुम्ही ऍज अ न्यू एंट्रंट अप्लाय करू शकता आणि ऍज अ न्यू एंट्रंटला 39,000च्या जागी तुम्हाला काहीतरी 29,000 समथिंग आहे. म्हणजेच काय, ऍज अ न्यू एंट्रंट पण तुम्ही 29,000 सॅलरीवर पण स्किल्ड वर्कर घेऊ शकता. आता प्रश्न असा पडतो, ग्रॅज्युएट होऊन तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला 29,000 सॅलरी मिळेल का? तर आहे येस ऑर नो. येस ऑर नो कशासाठी, जर तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असेल प्रिव्हियस, त्या एक्सपिरियन्सच्या जोरावर तुम्ही घेऊ शकताय. पण तुम्ही जर फ्रेशर आहात, तुम्हाला काही एक्सपिरियन्स नाहीये, तर कुठेतरी डिफिकल्ट आहे तुम्हाला स्किल्ड वर्कर व्हिसा मिळणं. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही जर युकेला येत आहे तर ह्याचा विचार करा, मी जर पास आउट झालो तर मला स्किल्ड वर्करचा जॉब मिळेल का नाही मिळेल, ती सॅलरी थ्रेशोल्ड मी मॅच करेल की नाही करेल, ह्याचं जरा तुम्ही रिसर्च करा. तर दुसरी गोष्ट आहे युनिव्हर्सिटीचे स्ट्रिक्ट रूल. तर आधी कसं होतं, युनिव्हर्सिटी थोडाफार आधी जे रूल्स होते त्याच्यानुसार युनिव्हर्सिटी थोड्याफार ऍडजस्ट करायच्या. तुमची जर अटेंडन्स कुठे कमी असेल तर ऍडजस्ट होऊन जायचं. पण आत्ताचे असे स्ट्रिक्ट रूल आहेत की जे होम ऑफिस आहे ते होम ऑफिस कंटिन्युअस अपडेट मागत असतं युनिव्हर्सिटीकडे. तुमची अटेंडन्स किती आहे, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये येताय का नाही येताय, ह्या सगळ्या गोष्टी बघत असते. आणि युनिव्हर्सिटीकडे अशी पॉवर आहे की युनिव्हर्सिटी तुम्हाला टर्मिनेट करू शकते. टर्मिनेट तुम्ही झाला म्हणजेच काय, तुमचं व्हिसा स्पॉन्सरशिप कॅन्सल करते. तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नसतो, बॅग पॅक करायचे आणि घरी जायचं. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही इकडे येताय तुम्ही युनिव्हर्सिटीचे रूल्स स्ट्रिक्टली पाळायला पाहिजे. मी तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ करून सांगेन की त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी टर्मिनेट कशी करते, काय काय गोष्टी असतात त्या मी तुम्हाला क्लिअरली सांगेन. तिसरा पॉइंट आहे पार्ट टाइम जॉब. सगळ्यात इम्पॉर्टंट असतोय कुठल्याही इंटरनॅशनल स्टुडंटला इथं आला की पार्ट टाइम जॉब बघायचा. तर मी असं म्हणेन माझ्या एक्सपिरियन्स मधून, पार्ट टाइम जॉब आहे ना तुम्हाला कुठं ना कुठं मिळून जाईल. असं नाही की तुम्हाला काही मिळणारच नाही. तर त्याचं थोडंसं टेन्शन काढून टाका. त्यासाठी तुम्हाला फक्त कसं आहे, आल्या आल्या सुरुवात करायला लागते, शोधायला लागतं. अशी पण काही लोक आहेत त्यांना जॉब मिळत नाही, अशी पण काही लोक आहेत त्यांना 15 दिवसात लागतात. माझंच एक्झाम्पल सांगतो, मला 15 दिवसात जॉब लागला. तर पार्ट टाइम जॉबचं मला वाटतं कुठे ना कुठे तुम्ही तयारी केली व्यवस्थित तर तुम्हाला तो मिळून जाईल. तर त्याचं एवढं टेन्शन घेऊ नका. नंतर येतो तुमचा एक्सपेन्स. तर तुमचा जो एक्सपेन्स असतो तो दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे तुमच्या युनिव्हर्सिटीची फीस, ती तुम्हाला कशी तर लोन वगैरे घेऊन मॅनेज करावीच लागते. दुसरा असतोय तुमचा पर्सनल एक्सपेन्स. म्हणजे इकडचा रूल कसा आहे युके गव्हर्नमेंटचा की तुम्ही जर इकडे मास्टर्ससाठी येताय तर तुमच्या 1 वर्षाचा जो एक्सपेन्स आहे तो तुम्हाला शो करावा लागतो की बाबा मी येतोय आणि 1 वर्षाचा एक्सपेन्स माझ्याकडे आहे. मग तो तुम्ही कसा पण, म्हणजे तुमची सेव्हिंग असेल, पर्सनल सेव्हिंग किंवा तुमच्या आई वडिलांची सेव्हिंग असेल, ते तुम्ही दाखवू शकता. आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये मोर दॅन 20 डे असला पाहिजे. म्हणजे 28 दिवस तो तुमच्या बँकेत ठेवायचा. तर हा जो इन डिटेल तुमचा किती खर्च असतो, युनिव्हर्सिटीची फीस कशा असते, तुमचा एक्सपेन्स कसा असतो, याविषयी पण मी एक सेपरेट व्हिडिओ करेन. पण बाकीचा जो तुमचा इथं आल्यानंतर जो तुमचा पर्सनल एक्सपेन्स असतो, म्हणजे तुमचं रेंट असेल, तुमचे बाकीचे बिल्स असतील, तर ते तुम्ही पार्ट टाइम जॉब लागल्यानंतर तो जो एक्सपेन्स आहे तो तुम्ही पार्ट टाइम जॉब मधून कव्हर करू शकता. आता सगळ्यात जास्त तुम्हाला प्रश्न पडतो तो बोलतो की युनिव्हर्सिटी रँकिंग मॅटर करते का? ह्याचं उत्तर असं असेल, युनिव्हर्सिटी रँकिंग अशी काही जास्त मॅटर करत नाही. कारण कसं असतंय, तुमच्या स्किल्सवर सगळं असतंय. तुम्ही छोट्याशा युनिव्हर्सिटीमध्ये पण शिकला आणि तुमचे स्किल सेट जास्त असले, तुमचा
म्हणजे तुमचा जो प्रिव्हियस एक्सपिरियन्स चांगला असेल तरी तुम्हाला चांगल्या कंपनीत जॉब लागू शकतो. आणि तुम्ही मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकला आणि तुमच्याकडे स्किल सेट काहीच नाही आहे, जसं तुम्ही पैसा दिला आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री घेतला तर तुम्हाला त्या नुसत्या डिग्रीच्या जोरावर जॉब लागेल असं पण नाहीये. म्हणजे मी तर असं म्हणणार नाही की युनिव्हर्सिटी रँकिंगचा तुम्ही फारसा विचार करा. माझं सजेशन हेच असेल, डिग्री तुम्हाला छोट्या युनिव्हर्सिटीमध्ये पण मिळेल, मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये मिळेल. तुम्हाला जो जॉब शोधायचा आहे, तुम्हाला जो जॉब मिळवायचा आहे ते तुमच्या स्किलवर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि मेंटली प्रिपेअर व्हा की तुम्हाला जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे तिथं सर्व्हाइव्ह करायला. यू आर कमिंग हिअर टू सर्व्हाइव्ह. मग तुम्हाला जे पडेल ते काम करावं लागेल. असं विचार करूनच चालणार नाही की मला हे काम नको ते काम नको, सगळं करावं लागेल. इथं इकडे यायचं म्हणल्यावर कशी जिद्दच ठेवायची, आईला इकडे यायला काहीतरी करूनच जायचं, असा विचार करा आणि बिंदास तयारीला लागा. असेच व्हिडिओ मी पुढे घेऊन येणार आहे, तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला थोडा सपोर्ट करा भावानं. अशाच मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत जाईल.